चला तर मंडळी, आज आपण रक्षाबंधन स्पेशल रेसिपी करतोय। 1.5 लिटर फुल क्रीम दूध जाड तळाच्या मोठ्या कढईत काढायचं। वाटीमध्ये फक्त 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर घेतलाय, अर्धी वाटी गार दूध घालायचं आणि स्लरी करायची। कढईतल्या दुधाला उकळी आली की त्यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची। गॅस मोठा ठेवायचा आणि सतत ढवळत आता याचा खवा तयार करायचा आहे। कॉर्नफ्लोअरची स्लरी घातल्यामुळे खवा अगदी स्मूथ होतो आणि सतत ढवळत राहायचं। उपवासाला करत असल्यास कॉर्नफ्लोअर नाही घातलं तरीही चालेल। आपल्याला संपूर्ण खवा होईपर्यंत असं ढवळत राहायचं। जर आपण ढवळलं नाही तर खवा दाणेदार होऊ शकतो। 35 मिनिटांनंतर यामध्ये अर्धा कपला 1 चमचाभर कमी इतकी साखर आणि वेलची पूड घालून अजून 10-12 मिनिटं शिजवायचं। एकूण 45 मिनिटांनंतर खवा तयार झाला। ताटात काढून 2-3 मिनिटं असा फेटून 20 मिनिटं पंख्याखाली गार करायचा। गार झाल्यानंतर हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि याचे पेढे करायचे। वरतून पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्या लावायच्या। अगदी मौसूद तोंडात ठेवताच विरघळणारे खव्याचे पेढे तयार झाले। 7-8 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकतात। या रक्षाबंधनला नक्की करून पहा। कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा। आवडली तर लाईक करा आणि जास्तीत जास्त नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा।